ब्रेकिंग न्यूज आहे. मानवत तालुक्यातील रत्नापूर येथे राष्ट्रीय महामार्ग 61 वर मानवत पोलिसांनी कारवाई करत तब्बल 73 ग्रॅम ड्रग्स अर्थात अंमली पदार्थ या ठिकाणी जप्त केलेला आहे. तब्बल 14,64,400 रुपयाचा मुद्देमाल दोन इसमाकडून या ठिकाणी जप्त केलेला आहे. या दोन्ही इसमांना पोलिसांनी अटक केलेली आहे. गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना अशी माहिती मिळाली होती की मानवत तालुक्यातील रत्नापूर ते मानवत या रस्त्यावर स्कूटीतून दोन इसम ड्रग्सचा सप्लाय करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरवदे यांच्या पथकाने राष्ट्रीय महामार्ग 61 वर रत्नापूर गावाजवळ मारुती मंदिर हनुमान मंदिराजवळ या ठिकाणी कारवाई करत दोन इसमांना अटक केली आहे. या कारवाईमध्ये या दोन्ही इसमाकडून तब्बल 14,64,000 रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे. या दोन इसमाविरुद्ध फिर्यादी सय्यद उमर सय्यद अमीन हवलदार यांच्या फिर्यादीवरून आरोपी आलम शेख खाजा राहणार नायरा पेट्रोल पंप जवळ पाथरी, तर दुसरा आरोपी आहे शाहरुख फिरोज खान पठाण राहणार रविवार पेठ अंबाजोगाई जिल्हा बीड, या दोन इसमांना या ठिकाणी पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये आलम शेख खाजाकडे तब्बल 10,47,600 रुपये किमतीचं 52 ग्रॅम ड्रग्स अर्थात अंमली पदार्थ आढळून आले, तर शाहरुख फिरोज खान पठाण याच्याकडे 20 ग्रॅम किंमत 4,16,800 रुपयाचा एकूण 14,64,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. ड्रग्सचं जाळं ग्रामीण भागामध्ये पोहोचत असल्याचं या कारवाईवरून दिसत आहे. पोलीस प्रशासनाने या कारवाईला गंभीर स्वरूपाची दखल घेतली असून काल रात्री परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत तब्बल 3 तास ठाण्यामध्ये या ठिकाणी ठाण मांडून होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अधिक तपास या प्रकरणाचा पोलीस करत आहेत. या ड्रग्सचे कनेक्शन कुठे आहे आणि ते नेमका ड्रग्स कुणाला द्यायला आलते याची माहिती तपासातून समोर येणार आहे.